मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत एका गोष्टीचं आवर्जून खंडन केलं। जो आरोप सातत्याने होतोय की कर्जमाफी शेतकऱ्यांसाठीची ही अतिशय फसवी आहे, तरी केवळ फसवी नाही तर सरकारने खूप प्रयत्न करून प्रयत्नपूर्वक ही कर्जमाफी दिली आणि विरोधकांचे सर्व आरोप हे खोटे आहेत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। आकडेवारी आहे ती संपूर्ण आकडेवारी कॅबिनेट समोर आलेली आहे, ती आम्ही घोषित देखील केलेली आहे आणि आता तर येत्या 2-3 दिवसात पहिले जे 36 लाख आहेत त्यांचे डिस्ट्रिक्ट वाईज आम्ही आकडे घोषित करू। 4 लाखाचे अजून आमचं डिस्ट्रिक्ट वाईज व्हायचं आहे, कारण ते पुनर्गठित आहे। ते पुनर्गठितचं डिस्ट्रिक्ट वाईज बॅफरकेशन झाल्यानंतर ते देखील आम्ही घोषित करू। 36 लाखाची आकडेवारी सगळी तयार आहे, त्यामुळे कुठल्याही आकडेवारीचा काही घो नाही। आमचा प्रयत्न हा असेल की विकास कामांना कात्री लागू नये, पण काही प्रमाणात त्याचा थोडा परिणाम तरी होईलच, कारण शेवटी आपण ज्यावेळेस 4000 कोटीचं डेफिसिटचं बजेट मांडलेलं आहे त्यावेळी आपण हा जो बोजा स्वीकारतो आहोत, या बोजाला कोणतरी फायनान्स तर करावंच लागेल। तो फायनान्स करताना काही प्रमाणात काही अनावश्यक खर्च कमी करावे लागतील, काही प्रमाणात आता जे कामं डिफर करता येतील ते डिफर करावे लागतील, पण त्यासोबत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग ऑप्शन्स हे उभे केलेले आहेत आणि विशेषतः प्रोजेक्ट्स करता मोठ्या प्रमाणात पैसा कसा उभा करता येईल हाही प्रयत्न आम्ही करतो आहोत।